आता 1 वाटी ब्राऊन राईस आहे, त्याला 3 वाटी पाणी घालणार. तांदूळ पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याला 3 वाटी पाणी घालायचं. म्हणजे कसं मी कर्ड राईस करणार आहे की नाही, कर्ड राईसचं जरा पाणी जास्तीत असेल चांगलं, कारण भात राड होणं गरजेचं आहे. आता ह्याच्यात मीठ घालायचं आणि आता मी अगोदर अर्धा तास भिजवत ठेवला असला तर 3 शिट्या भात होत्यात. मी काय अगोदर भिजत घातलेलं नाही आहे, त्यामुळे आता 5 शिट्या मी देऊन घेणार, म्हणजे भात राड. आता कुकरला खाली लिंबाची साल घातली. आता झाकण ठेवते. आता 5 शिट्या देऊन घेते. तोपर्यंत कांदा, काकडी, कॅरेट आणि पोमग्रॅनेट जरासं क्लीन करून घेते. आता कुकर गार झाला आहे, बघा ब्राऊन राईस कसं सुपर मऊ झाला आहे. त्याचा राड होणं गरजेचं आहे, म्हणून 4-5 शिट्या देऊन घ्यायच्या. आता फोडणी किंवा तडका, त्याच्यासाठी पहिल्यांदा थोडंसं तेल गरम करायचं. म्हणजे काय होतं, तेल जरा गार व्हायला पाहिजे नाही, म्हणून पहिल्यांदा करून घ्यायचं. ब्राऊन राईस आरोग्यासाठी अतिशय चांगला, वेट लॉसला. मोहरी, हिंग, मिरची. आता गॅस बंद करायचा, त्याला चांगला हलवू द्यायचा. इकडे गॅस बंद केला. आता काय करायचं, हा भात काढून घेते, कारण सगळा भात काय शक्य नाही, त्यामुळे पाहिजे तेवढा भात घेते. आता ह्याच्यात कोथिंबीर, काकडी किसून घेतल्या, कांदा, गाजर आणि कॅशू आणि लाल मिरची फक्त फोडणीसाठी घातल्या. ती काय बॅडगी मिरची नाही, त्याच्यात तिखट नसते, म्हणून मी हिरव्या मिरचा खरडाच वापरणार आहे. आता पहिल्यांदा ह्याच्यात मीठ घातलेलं आहे ऑलरेडी. कोणाला जास्ती लागत असेल त्यांनी वरण घातलं चालते, पण शक्यतो आरोग्यासाठी वरण मीठ घेणं चांगलं नाही आरोग्यासाठी. आता हे सगळं पहिला मिक्स करून घ्यायचं. त्यात थोडासा हिरव्या मिरचा खरडा घालते. आता दही घालून हे सगळं पहिला मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मग लास्टला फोडणी घालायची. आता हिरव्या मिरचीचा खरडा घालून सगळं मिक्स केलं आहे. आता फ्रेश दही घालायचं. त्याच्यानंतर थोडेसे कोथिंबीर घालायची. त्यानंतर कॅशू पीस करायचं, ते घालायचं. आणि हे शक्यतो की नाही हातानंच हे करणं गरजेचं आहे, म्हणजे असं पूर्ण होत नाही व्यवस्थित. हात लागला तरच त्याला करायचं. म्हणून मी भात कमी घातला, कारण व्हेजिटेबल क्वांटिटी ज्या घातली की नाही जास्ती होते. त्या भाताचा चित्रांना करून दाखवतो. ब्राऊन राईसचे बरेच व्हरायटी करता येते. आता फोडणी घालते. फोडणी म्हणून मी अगोदर करून ठेवली, का तर गार होणं गरजेचं आहे. बॅडगी मिरची काय प्रॉब्लेम आहे. स्पून एवढं करेक्ट मिक्स होत नाही, हाताने केलं तरच करेक्ट असतं. ब्राऊन राईस आरोग्यासाठी, वेट लॉससाठी वगैरे अतिशय चांगलं आहे. आता त्याच्या व्हरायटी रेसिपी करून खाल्ली की टेस्ट येते. कर्ड राईस केला
म्हणजे मिलेटचं कट राईस किंवा आपला साधा पांढऱ्या भाताचा केला, रेशनच्या तांदळाचा, किंवा मी आज ब्राऊन राईसचा केला तर त्याला पोमग्रानेट किंवा ग्रेप्स, द्राक्षे घालणं गरजेचं आहे. म्हणजे टेस्ट छान येते. कंपल्सरी पोमग्रानेट पाहिजे. आता आज माझा जेवणाचा बेत वांग्याची भाजी आहे, नाचणीची भाकरी आहे आणि हे घेणार कट राईस. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आज माझा हेल्दी आहे जेवण. ब्राऊन राईसचा कट राईस, रागी रोटी आणि सांबार. आता कढई तापायला ठेवली आहे. त्यात अगदी थोडंसं तेल घालायचं. तेल तापू दिलं. आता त्याचा थोडा भाग मी हे केला, कट राईस केला. मग थोडा फोडणी टाकतो चित्रांना करतात. थोडीशी कोथिंबीर घालतो. माझ्या फेवरेटचा खडा घातला चालतं, हिरवी मिरची बारीक करून घातली चालते, किंवा लाल तिखट घातलं चालतं. मी आज लाल तिखट घालणार कारण त्याच्यात हिरवी मिरची घातलं नाही, त्याच्यात लाल तिखट घालायचं. आणि याला छानपैकी असं भाजायचं. साधारण कलर बदलला, ब्राऊन राईस घाला. आता ह्याच्यात जरासं काय करू म्हणजे ओला नारळ असतो म्हणून तो जरासं खोवलेला घालायचा, थोडीशी कोथिंबीर घालायची, जरा गरम होते. आता गॅस बंद केला आहे. जरासं खोवलेलं खोबरं आणि कोथिंबीर. ब्राऊन राईस जरा खाताना मोठा मोठा लागतोय, पण जास्त शेटा झाला की मऊ होते, काय प्रॉब्लेम नाही. आरोग्यासाठी चांगला आहे. शुगर कंट्रोल, वेट कंट्रोल. तर ही ब्राऊन राईसची दुसरी रेसिपी. माझी रेसिपी आवडते तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.